नमस्कार मित्रांनो, मी वैभव माळोदे. पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत. बिग बॉसचा एपिसोड कसा आहे, 16वा दिवस 17वा दिवस कसा गेला, कॅप्टन्सीसाठीचे दावेदारी कोण कसं खेळलं, काय खेळलं, हे सगळं आपण सांगण्यासाठी इथे आलेलो आहोत. आणि खूप सारे पॉईंट आहेत त्याच्यामध्ये की कॅप्टन्सीच्या दावेदारी मिळणार ह्यासाठी कोणता गेम चालला आहे, मग ते टीम कशा पाडल्या गेल्या, मग टीममध्ये तो जो वैभव नावाचा एक महाप्राणी जो आहे तो कसा खेळला, तो म्हणजे चांगला खेळला का, तो फितूर आहे का, कसा आहे. आणि 2 एपिसोडचं एकत्र ह्यावेळी करायचं कारण म्हणजे जरा बिग बॉसवरतीच मला थोडंसं हे वाटतं की कशाला अर्धे अर्धे एपिसोड संपवता. संपवा ना पूर्ण एपिसोड. काय आहे काय नाही ते आपल्याला कळेल. तुम्ही आधी म्हणाला होता 1.5 तासाचा एपिसोड करणार, मग त्याच्यानंतर तो एपिसोड झाला 1 तासाचा. आता 1 तासाच्या एपिसोडमध्ये 24 तासाचं तुम्ही काय काय दाखवता आम्हाला कसं कळणार, असा तो मुद्दा इथे येऊन थांबलेला आहे. तर चला आपण चालू करूया काय काय झालं काय नाही झालं. मग 16वा दिवस आला. 4 वाजता ते सगळं झालं की बाबा सगळ्यांना समसमान सामान तुम्ही वापरू शकता, सामानासह बेड पण वापरू शकता असं बिग बॉस म्हणाले. पण आता हा दिवस चालू झाल्यानंतर वैभवने जो आधी डिसिजन घेतला की रिप्लेसमेंट करताना घनश्यामला सेव्ह करून अभिला त्याने नॉमिनेट केलं. आता मला वाटतं त्याला गेम कळायलाच नव्हता, पण त्याने काय केलं, सावरून घ्यायचा प्रयत्न केला. आपण ते बघून घेऊ कसं सावरून घेतलं. मग तिथे जान्हवीला ते पटलंच नाही. जान्हवीचं लगेच आधार, ओ माय गॉड शिट, असं केलं यार, मी आर्याला असं केलं असतं तसं केलं असतं, आपल्याला एक पॉईंट मिळाला असता, आपण आर्याला असं बोललो असतो, तिला घालून पाडून बोललो असतो. हिला नुसता कमीपणा दाखवायचा आहे, तिची लायकी काढायची आहे, तिची अक्कल काढायची आहे. हिला खूप अक्कल, अशी केस बिस दोन उशी बिशी अशी घेऊन काय करत होती तिचं तिलाच माहिती. बरं ठीक आहे, करू दे. आता काय ती जराशी मला वाटते ही कुठेतरी आपटली दरवाजातून आत येताना बिग बॉसच्या घरात डोक्यावरती सगळीच, त्याच्यामुळे थोडीशी मूर्खारकी वागतायत. राहिला प्रश्न पुढे होणार टास्कचा, तर आपण बोलूच की हे काय होतं आहे टास्कमध्ये सध्या, की आम्ही फेअर खेळतो, तुम्ही अनफेअर खेळता, ह्याच्यामध्ये ते स्वतः सगळं हातातलं गमावून बसत आहेत. आणि वर्षाताईंना थोडंसं जरा कळलं असतं गेम अजून चांगला तर हा निकाल चांगला लागता. एवढंच अनफेअर समोरची टीम खेळते, तुम्ही कशाला एवढं फेअरचा दांडा घेऊन नाचताय, काय गरज आहे. असो चला. मग पुढे काय झालं बघूया. हे खूप सारं लिहावं लागतं, एवढं लगेच असं बोलता येत नाही, एवढं सगळं लक्षात राहण्यासारखं नसतं. त्याच्यामुळे सगळं नीट लिहून तुम्हाला सगळं कळायला पाहिजे, यासाठी इथे अभ्यास असतो थोडासा. आता अभिला माहिती होतं की काय, ही त्या वैभवच्या ठिकाणी जर आर्या वगैरे असती, ही जान्हवी असती, तर तिने आर्याला नॉमिनेट केलं असतं आणि रिप्लेसमेंटला घनश्यामला सेफ केलं असतं. म्हणजे हे अभिला कळलं होतं. आता पॅडीचं त्याच्यावरती म्हणणं काय होतं पॅडीदादांचं, की नाही आता ते सगळेजण त्याच्यावरती जळतील. आणि तसंच शब्दशः झालं. ते मस्त असे गार्डनमध्ये घेऊन बसली, अरे तुला काय कळलंच नाही, तू असंच केलं तसंच केलं. मग त्या मूर्खाला असं वाटलं की नॉमिनेटेड सदस्य कॅप्टन्सी टास्कला उभं राहू शकत नाही. अरे बाबा 2 आठवडे झाले तुला, आता ह्याच्या आधीचे एपिसोड तुम्ही बघून आलात, मग तुला नेमकं म्हणायचं आहे काय की जो नॉमिनेटेड सदस्य आहे तो कॅप्टन्सी टास्कमध्ये उभा राहू शकत नाही का. आता तसं नाही आहे रे बाबा. कशाला तुम्ही त्या गेममध्ये गेलाय, तुम्हाला हाकलच नाहीत तर काय मला कळतच नाही. तो नुसता अंग घेऊन आलाय, मेंदू कुठे ठेवून आलाय काय माहिती तो. आणि त्याचे जान्हवीचं झालं, ती जान्हवी म्हणते की अरे मी तिला एवढं कमी पण दाखवलं असता, तिची अशी अवस्था झाली असती, तिची अशी थरथर झाली असती. अगं तुझीच ती थरथर झाली, आर्या जरा वाचली तर. पण काय आता तिच्या ते अंगातच तसं भरलेलं आहे, ती एक असं व्हिलनचंच कॅरेक्टर तिने घेतलेलं आहे, त्याला आपण तरी काय करणार. बरं हे झालं नाही. आता मध्ये यांची चर्चा चांगली चालू होती की आर्याला ते सांगतच होते की तू कशी एकदम मौत कचू कशी असे वापस आले, एकदम असं नवाजुद्दीन वाला डायलॉग वगैरे ऐकवलं त्यांनी. मग पुढे काय झालं, हां आता ह्यांचा झाला पुढे गेमचा विषय चालू. सगळ्यांच्या यांच्या गेमबद्दलच बोलणं चालू होतं की माझ्या एका पॉईंटला हात उठेल, मी बाहेर जाईन, ती जान्हवीचं बोलणं चालू होतं. ते असं झालं आहे की आता ह्याच्या पुढे माझ्या एका पॉईंटला असं हात उठेल आणि मी बाहेर जाईन. तुम्हाला दुसरं येतं आहे काय, तुम्हाला असं सेपरेट असं चांगलं म्हणणार की येतं आहेच काय, तुमचं तेच चाललं आहे. लायकी काढा, अक्कल काढा, हातपाय उचला, मूर्खपणा. त्या वैभवला अजिबात गेम जमत नाही, फक्त कुस्त्या खेळता येतात. ते कुस्त्या तरी खेळता येतात का नाही काय माहिती, कारण ते गेममध्ये आम्हाला दिसलंच की ते गुळचट फितूर. तुझी पर्सनॅलिटी एवढी चांगली असताना तू स्वतःच्या हाताने घाण करून घेतोय बाबा. त्याचे कोण समर्थक असतील तर बाबा त्यांनी कमेंट करा, लाईक करा. अरबाज वर्सेस वैभव उभं राहणं, त्याच्यासाठी मागच्या आठवड्यात रितेश भाऊंनी किंवा यांनी बिग बॉसने पण समज दिली होती की रितेश भाऊंनी जर चांगलं सांगितलं होतं त्याला की तुला लोकांना कसं बघायला आवडेल, की ते
मोठं एवढं मोठं देह घ्यायचं आणि छोट्या छोट्या पिलकाटांवरती तुझा आहे इथून आहे जमूड का छाटीन तुझा असं कारण ते त्याला काय मोठेपणा नसतो. आपल्यापेक्षा ताकदवर आपल्या बरोबरीच्या माणसाची लढकी तिथे असं गुळचटासारखं असं मेंगळं होऊन असं हे करायचं त्याच्या पाठी करायचं. होईच की मग तुझा इकडं तोंड बी दाखवू नको असं बी करू नको. कशाला पाहिजे नड ना आहे तुझ्यामध्ये हिंमत तर त्या अरबाज बरोबर कळू दे आम्हाला पण किती तुझ्यात ताकद आहे काय आहे का नुसतंच आपलं ते घनश्याम समोर दाखवायचं हडतूड करायची, त्या अभिला हडतूड करायची. आणि कोण आहे त्या सूरजवरती ताकद दाखवायची. सूरज एक दिवस तुम्हाला नडणार, 100% नडणार. आणि ह्यांचं चर्चा चालू की निक्की सांगते की ही काय बोलायची पद्धत आहे. तो अभि ते कसं झालं होतं बाथरूमची गोष्ट झाली होती निक्की ह्याची कोणाची इरिना आणि अभिची. तो अभि म्हणाला की तू पुरुषांचं बाथरूम का घासतेस, तू त्या बायकांचं स्त्रियांचं जे काय आहे गर्ल्सचं वॉशरूम तेवढंच हे कर ना क्लीन. तर त्यावरती मग मी आता ते घासलोय मग हे तुला घासत. मग तो तिला असंच म्हणाला की ठीक आहे तर हे मी घासतो. पण ती अशी तार करत गेली आणि ते तेवढंच झालं. त्याच्यामध्ये अभिजित सावंत काहीही वाईट बोललेलं नाही. पण ते कसं झालं बोलणं की इरिना ती सांगत होती की त्याने मला असं चल असं केलं तसं काही त्याने केलं नव्हतं. मग त्याच्यामध्ये असं भैती गंगा मी हात धुतात ना तसं तर वैभवने लगेच केलं. आता तुला कळलं असेल मी अभिला का नॉमिनेट केलं. अरे मूर्खा, तुला स्वतःलाच काय कळत नाही का कसं काय विषय आहे काय आम्हाला समजेच ना बाबा. आणि ही निक्की सांगणार आहे ही काय बोलायची पद्धत आहे. अगो बाय बोलायची पद्धत तू कोणाला शिकवतेस, तुला स्वतःला आहे का. तुला आधी माहिती नाही 4 लोकात कसं बोलायचं. आणि कसं झालंय जरा ते पॅडी भाऊ जरा मस्त गेममध्ये आलेत. आणि मी बऱ्याच लोकांच्या कमेंट ऐकल्या, हास्य जत्रेच्या 1-2 मॅडम आहेत त्यांच्या पण कमेंट आल्या, त्यांच्या पण आम्ही बघितलं की त्या पण म्हणाल की पॅडी भाऊ पहिले 1-1.5 आठवडा तुम्ही शांत होते पण आता तुम्ही बरोबर बोलताय, निकीच्या विरोधात बोलताय, कोणाच्याही विरोधात बोलताय. आणि ती चांगली गोष्ट आहे, असं करायलाच पाहिजे. पण ते निकीला बरोबर कळतंय, निकीला गेम चांगला कळतो. निकी फक्त गेमसाठी आहे. तिथे अरबाज, घनश्याम, वैभव, जान्हवी ते वेगळीच प्रेम प्रकरण चाललेत काय ते कळेना आपल्याला काय चाललंय. आपण बोलूच त्याच्यावरती. पण हे असं ते पूर्ण गोष्ट झाली. त्याच्यामध्ये काय आता झालंय की निकी म्हणते की असे पॅडी भाऊ पुढे आले तर ते खूप पुढे निघून जातील, त्याचा पत्ता आपल्याला कट करायचा. अभिजित चव्हाणचा पत्ता कट, सगळ्यांचे पत्ते कट करायचे. मग ही निकी बरोबर वैभव, अरबाज आणि घनश्यामचा आणि जान्हवीचा पण पत्ता कट करेल आणि एकटीच टॉपिक घेऊन नाचेल. काय करणार त्यांचं त्यांना माहिती. ह्यांना जरा आपण काय करू, टीम ए जी आहे ही जान्हवी आणि निकी आणि निकीची ही 4-5 शिफ्ट जी आहे ज्याच्यामध्ये कोण आहेत, अरबाज, तो वैभव, ही जान्हवी, गणू ते आपलं टिल्कू बिल्कू, घनश्याम आणि आता ती ॲड झाली इरिना. तर इरिनाचं काय आहे काय नाही आपल्याला कळेल थोड्या दिवसांनी. पण ही 4 तरी शिफ्ट आहेतच सोबतीला. तर ही ती चौघांची बरोबर चांडाळ चौकटी घेऊन एकदम गेम करायचा प्रयत्न करते. तर ह्या टीम बीची आहे दुसरी आपण जे टीम बी म्हणतोय ज्याच्यामध्ये अंकिता आणि अभिजित वगैरे ही जी टीम पूर्ण चालवतं उरलेले सदस्य. तर त्या निखिल दामले ह्यांना सोडूनच द्या. हे अर्थच नाही त्या गेममध्ये. काय या माणसाला काहीही कळत नाही, मूर्खासारख्या कमेंट करायच्या, आपलं ते बोलायचं. पण काय आहे की कलर्स फेस आहे त्याच्यामुळे थोडंसं ते तिथे राहण्याचे चान्सेस जास्त आहेत. आता टीम बीला कळलं पाहिजे की कोण आपल्यासोबत आहे कोण आपल्यासोबत नाही आणि आपण आपल्या टीममध्ये युनिटी ठेवली पाहिजे. तर ह्यांच्या टीममध्ये युनिटी 0 आहे, त्यांच्या टीममध्ये पण युनिटी बनणार नाही. पण निकीला बरोबर गेम खेळवता येतोय. तर पुढचा दिवस सकाळी 8 वाजता त्याचं लगेच चालू झालं. अरबाज म्हणतो आज कुस्ती नाही दाखवायची, कुस्ती ताकद नाही, खूप दिमाग लावायचे. आज कशात दिमाग लावून खेळायचे आपल्याला त्याच्याशिवाय जमणार नाही. मग आपण खूप सारा दिमाग लावू. आता दिमाग लावायला आहे कुठं दिमाग तो बघूया. आणि खरोखर एक अभिजित सावंत एक खरोखर लिडरशिप क्वालिटी आहे. अंकिताला पण म्हणजे समजण्यासारखं आहे गेम. पण अंकिताला अजून पण कळत नाही की काय करावं कसं करावं. कारण अंकिताला अजून थोडंसं मॅच्युरिटीने विचार करायची गरज आहे. व बाय मालवणातला चेडू असंच तू, आम्ही पण थंयचेच असं. जरा तुका गरज थोडासा बूस्ट होऊची, तुका कळायची की काय ह्या चालला काय नाही चालला. ही गॅमा करतात ना ती तुका कळायला हवी. हेंका भाषा आणि शामरूख षटकोन हेंका काय कळत नाही. तर तुका जर कळता आता तू नीट खेळ, असं आमचा आपला म्हणणं बादेवा महाराजा. ठीक आहे. मग पुढे त्याच्यामध्ये अंकिताने एक चांगला पॉईंट मांडला की त्यांचा डिस्टर्ब करायला एकच पॉईंट आहे, त्यांना राग अनावर होतो. तर सगळ्यांना राग आणून दिला पाहिजे. आणि अरबाज इथे निकीला सांगतो की तू डिस्टर्ब केलंस तर असं एकालाच करू नको, अख्ख्या टीमला, त्या दुसऱ्या टीमला अख्खे डिस्टर्ब कर.
मग बिग बॉस म्हणाले की बाबा ह्या घरात म्हणजे कुत्रा ते कोंबडा नाही का हरवल्यानंतर अशी कुकडी भू भू असं सगळं झालं. मग ते सगळ्यांना असं सांगितलं त्याने की ह्या घरात त्यालाच जागा आहे जो जागा आहे. हे मला वाटतं हे डोळे उघडे ठेवून झोपलेले आहेत काही जण. टीम बी जी आपण तयार केली टीम बी आहे, तर ती जी झोपलेली आहे त्यांनी जागा व्हायची कुठेतरी गरज आहे. आणि त्याच्यानंतर एक छोटासा वाक्य असा घडला तिकडे की निकी आणि जान्हवी त्या अशा चादरीत अशा गुडूप गुडूप करून काहीतरी बोलत होत्या. तर त्यांचं बोलणं चालू होतं की बाबा बिग बॉस ना कायम कच्चा लिहून बोला. ती ही सांगत होती, कोण आपली निकू ताई त्या ह्याची निकू ताई का निकू जे काय आहे ते त्या गणूबाळाची ती सांगत होती, हे बिग बॉस आहे ना कायम कच्च्या लिंबूलाच ते संचालक करतात. मग बिग बॉसने विचारलं कोण कच्चा लिंबू. मग ती लगेच उठवली, नाही नाही मी आर्याबद्दल बोलते आणि मी मोठ्यानेच बोलते असं मला काय नाही. बरं, म्हणजे बाकी यांच्या दृष्टीने अख्खी दुसरी जी समोरची सगळी माणसं आहेत ती कच्चा लिंबू आहे, ती मूर्ख आहेत. असो, आता ज्याची त्याची मतं आपण ती नाही बदलू शकत, पण आपण सत्य तरी समोर ठेवू शकतो बाकीच्यांसमोर, जे तुम्ही सगळेजण आहात, जी आपली एक फॅमिली आहे त्यांच्यासाठी तरी. नक्की तुम्ही कमेंटमध्ये मला कळवा की आपण काय बोलतोय ते बरोबर बोलतोय का, काय त्याच्यामध्ये अजून नवीन काय आहे काय, की कोणाचं काय त्याच्यामध्ये तुम्हाला वेगळं वाटतंय का, तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आपण तो पॉईंट नक्की पुढच्या व्हिडिओजमध्ये वगैरे घेत जाऊ. मग एक कॅप्टन्सीसाठीचं काय, आता कॅप्टन्सीसाठी नाही, कॅप्टन्सीच्या पदाच्या उमेदवारीसाठीचं हे निघालं एक टास्क. त्याच्यामध्ये टीम ए आणि टीम बी. आता टीम ए आणि टीम बी बद्दल आपण बोलूच. टीम ए काय होती, अरबाज, निकी, जान्हवी, योगिता, निखिल, घनश्याम, सूरज. आणि टीम बी होती वैभव, आर्या, अभिजित, अंकिता, पॅडी, डीपी आणि इरिना. आणि वर्षात यांना डिसिजन घ्यायचा होता की त्या तुम्ही संचालक आहात आणि सोबतच तुम्ही काय करायचं आहे, तुमची टीम ई किंवा टीम बी ही तुम्ही निवडायची. आता ही टीम तुम्हाला सगळ्यांना माहिती होतं वर्षात टीम बी निवडणार आहेत, कारण ते अभिजित, पॅडी भाऊ आणि अंकिता, डीपी भाऊ सगळे तिकडेच आहेत म्हणून. आता ह्याच्यामध्ये खूप चांगला विषय आला होता की रितेश भाऊनी एवढं चांगलं सांगितलं होतं की अरे वैभव, तू खरा मर्दासारखा लढायचं असेल तुला तर अरबाजच्या विरोधात लढ, म्हणून यावेळी ती टीम अशी करून दिली होती की अरबाज विरुद्ध वैभव. पण नाही, तू दाखवलंस की तू शेपूटच राहणार आहेस, कधी पण असा पुढे वाघासारखा पुढे येणार नाही आहेस, तू शेपटीसारखा पाठीपाठीच नाचणार आहेस. आता निक्कीचा ते आमच्या दृष्टीने माझ्या दृष्टीने तरी, आणि पल्लवी मॅडम जे आपल्यावर असतात त्यांच्या दृष्टीने तरी, की ती गेमची सुरुवात आहे ना ती थोडीशी अनफेअर झाली. अनफेअर म्हणण्यापेक्षा ती यांना माहिती पण नव्हता गेम की काय बजर वाजल्यानंतर चालू होणार काय. आधी ह्या टीम बीचं पण तेवढं मला काय समर्थन करावंसं वाटत नाही या आठवड्यामध्ये, कारण त्यांचा गेममध्ये लक्षच नाही. त्यांना आपल्या टीममध्ये कोण आपला आहे कोण दुसऱ्याचा आहे, कोणात युनिटी ठेवायची हेच त्यांना कळत नाही. मग त्या काय केलं, निकीने आधीच पिशव्या चोरल्या. तिने हिंदी सीझन 17-18 बघितले आहेत, तिने मराठी सीझन बघितले आहे, तिला सगळं माहिती आहे कसं करायचं काय करायचं. पण तिने काय केलं, आधीच पिशव्या चोरल्या. म्हणजे ही गेम चालू व्हायच्या आधीच गेम बरबाद करायचा. ही आता त्यांना जर कळलं होतं की बाबा यांनी पिशव्या तर जायचं होतं, तुम्ही त्यांची होडी आपल्याकडे आणून ठेवायची, होडीत जाऊन बसायचं होतं. तुम्हाला वाटतं ना ते अनफेअर करतात. त्यांनी बिग बॉस पण काय म्हणाले की तुम्हाला कळलेलं नाही तर हा गेम जो आहे तो सामान वाटपानंतर चालू, आपल्या सामानाची काळजी घेणं ही आपली आपली वैयक्तिक जबाबदारी राहील आणि ही माझी शेवटचा हस्तक्षेप असेल. बरं, मग तो त्यांचा शेवटचाच हस्तक्षेप होता. आता सगळ्यांना कळलं होतं, घ्यायची होती त्यांची पण बोट उचलायची होती, आपल्याकडे आणून टाकायची. तुमच्या सामानाची तुम्हाला प्रोटेक्शन करता येत नाही, काळजी घेता येत नाही, आम्ही घेऊन आलो उचलून, त्याच्यात 2 माणसं द्यायची होती बसवून. काय जमलं नाही. मग तो ह्या पिशव्या चोरीच्या कार्यक्रमानंतर वैभव तिकडे गेला होता अरबाजला सांगायला की अरबाज बाबा पिशव्या दे आम्हाला. ती पण ॲक्टिंग करायलाच गेला होता. तर अरबाजचं म्हणणं, नाही निक्की ओरडेल ना, निक्कीनं मला नको म्हणून सांगितलं, ती निक्की बोलली आहे मला ते द्यायचं नसते सामान, मग मी देत नसते, नाही तर ती मला ओरडेल नाही, असे ते त्या अरबाजचं बोलणे चालू झालं. ठीक आहे, बरं, त्याला आता काय वैभवच्या ह्याच्यामध्ये मला गेमच पटला नाही. पण ठीक आहे, आता आपण त्याला ते अनफेअरच खेळायचं आहे किंवा ते शेपूटच बनून राहायचं आहे, तर 1-2 गोष्टी पूर्ण खरंच इतिहासामधनं समजून घेण्यासारख्या आहेत की फितूर झालेला माणूस हा कधी विजेता झालेला नाही. कितीही तू म्हणजे कितीही डोकं आपट कर, कितीही काही कर, फितूर एखाद्याची शेपूट बनून राहिलेला माणूस हा कधीही विनर किंवा चॅम्पियन झालेला नाही. हा तसाच आला आणि तसाच गेला. एकनिष्ठ राहणं आणि फितूर होणं याच्यामध्ये खूप फरक आहे. मग निकीचं एक वाक्य आलं तिकडून, माझ्या टीममधल्या कोणी हात लावला ना मी सगळं मोडून टाकीन. बाई, यांच्या धमक्या अशा चालू होतात गेम चालू व्हायच्या आधीच. म्हणजे ही जाणार त्यांच्या पिशव्या ओढणार, धमक्या धक्काबुक्की सगळं करणार आहे. ह्याच्या टीमच्या एका माणसाला असं बोट पण लागतं का मध्ये, मग ही सगळं तोडफोड करणार. आणि ही तिची पहिल्या दिवसापासून स्ट्रॅटर्जी आहे, आपण बघतच आलेलो आहे. मला बघायचं की ह्यावेळी वैभववरती
रितेश भाऊ काय बोलतात. माझं तरी म्हणणं आहे की त्यांनी स्पष्ट त्याला असा उघडा पाडावा सगळ्यांसमोर. मग पुन्हा एकदा त्या टीमला समसमान पिशव्या वाटल्या आणि त्याच्यावरती निक्कीचं परत आलं की ह्यांना गेम कळत नाही, हे माती खात्यात ते आम्हाला पण खाऊ घालतात. म्हणजे ही हिची बोलायची शिस्त. आणि तो अभिजित सावंत ते इरिना जरा असं काय केलं हिला माहिती पण नाही. तिकडे कोणी हजर नव्हतं. ते वैभव पण ते चिवचिव करत आलं होतं, ते पण तिकडे हजर नव्हतं. तरी पण ह्यांना बोलायचं की ही बोलायची पद्धत आहे, कारण ही बोलायची माती खायची बोलायची पद्धत आहे. तुम्ही माती कमी गुळ खाऊन तोंड गोड करायची गरज आहे, असं काहीतरी खावा तुम्ही जरा आता. मग अरबाजच्या धमक्या चालू झाल्या. जो अभि जरासा कोसळला तिकडे टास्कमध्ये. त्याच्यानंतर तुम्ही 10 वेळा तुम्हाला सांगितलं ताकद वापरू नका. जर मी लावली ना ताकद तर तुम्हाला माहिती नाही सगळी टीम अशी चिरडून मिरडून टाकेन, असं त्याचा म्हणण्याचा उद्देश होता. हाय भाऊ तुझ्या ताकद, तू खूप मोठा असा धाडधिप्पाड दगड आहेस, काय करणार, तुला गेमच कळणार, तुला फक्त निक्की सांगते तिच्या पाठीपाठी डुलू करायचंय. आणि वैभव खरंच ज्या टीममध्ये आहेस त्या टीममध्ये तरी तू इमानदार राहा. बरं यात त्या वैभवलाच अनफेअर खेळायचं होतं. उरलेली टीम काय करत होती, यांच्याकडे 11 बॅगा होत्या, यांच्याकडे 8 बॅगा राहिल्या. टीम एकडे 11 बॅग म्हणजे निक्कीच्या टीमकडे 11 बॅग राहिल्या आणि त्या अभिजित सावंत आणि अंकिता मॅडमच्या टीम बी मध्ये 8 बॅगा राहिल्या. आता मला सांगा सगळ्यांनी, हे निक्कीला खूप फेर गेम खेळायची हौस आहे. फेर तर काय हे खेळत नाही, अरबाज खेळत नाही, तो वैभव त्यांच्याकडनं खेळतो, सगळ्यांना सगळं दिसतंय. मग तुम्ही आपल्याच टीममधल्या आपल्याच भरोशाच्या माणसाला बहुमत होतं ना तुमच्याकडे, तुम्ही त्यांनाच कसं बाहेर करता. तुम्ही बाहेर कोणाला केलं, पॅडी, वर्षाते अंकिता. अंकिता म्हणते मी कॅप्टन झाले, मी माघार घेते. वर्षाताई म्हणते मी माघार घेते. आता पॅडीदाकडे प्रश्नच राहिला नाही. एक स्ट्रॉंग प्लेअर पाहिजे म्हणून त्यांनी कोणाला ठेवलं, त्या वैभवला ठेवलं. जो सगळ्यात मोठा फितूर आहे, तुम्ही त्याला टीममध्ये घेऊन खेळताय. आणि तुम्ही खेळणारे प्लेअर आहे पॅडीदादा, तुम्ही सगळ्यात चांगला गेम खेळत होतात, अंकिता बरोबर गेम खेळत होती, तुम्ही त्यांनाच बाहेर काढलं. आणि हे जे त्यांच्या बाजूने खेळणार आहेत त्यांना तुम्ही आपल्या टीममध्ये ठेवणार, अशाने तुम्ही कधी टास्क जिंकणार, कधीच नाही. तुमच्याने टास्क जिंकणं पॉसिबल नाही. पहिल्या आठवड्यात तुम्ही जिंकलात म्हणजे सगळे व्हायबल झाले होते, अरबाज चिडलं होतं, तुम्ही त्यांना चिडवून दिलं होतं. अभिजित सावंत आणि अंकितांच्या लिडरशिपला तुम्ही थोडंसं ऐकलं होतं म्हणून. पण इथे अंकिताचंच डोकं चाललं नाही, अभिचंच डोकं चाललं नाही. काढून टाका ना बाहेर त्या 3 मेन प्लेअरला. त्याच्यामध्ये इरिनाला बाहेर काढा, त्याला बाहेर काढा, असू दे ना. इरिना चांगली खेळली, नो डाऊट चांगली नाही खेळली, पण तुम्ही तुमच्या टीममध्ये युनिटी दाखवा ना. तुम्ही त्याच सगळ्यांना घेऊन खेळताय जे त्यांना हवेच आहेत. आणि जे खेळणार आहेत ते 3 जण बाहेर बसलेत. आता वरून बघा तुम्ही, वैभव किती अनफेअर खेळतोय, तो काय खेळलाच नाही, त्याने एफर्ट द्या, हे वरून बोलायचं नाही. हा हक्क तुम्हाला दिलेला नाही, तुम्ही त्यांनाच बाहेर काढलेला आहे आणि तुम्हाला आता त्याच्यानंतर तेच पाहिजे, असं होत नाही. तर हा दिवशीचा टास्क इथे संपला. आणि मी हे जॉईन करायचा पार्ट हाच होता, म्हणजे जॉईन म्हणजे व्हिडिओ 2 एपिसोडवर बनवायची, रिव्ह्यू करायची एकच होती की हे बिग बॉस आहे 1.5 तासाचा कार्यक्रम सांगून 1 तासाचाच केलाय. त्यात पण 24/7 दाखवत नाही. अनसीन देखामध्ये अनसीन अनदेखामध्ये सुद्धा काय असं महत्त्वाचं काहीच नाही. फालतू कोणाची तरी एखादी कॉमेडी काहीतरी दाखवतं, मेन मुद्द्यांमध्ये हात नाही. आपल्याला 24 तासातली 1 तासाची समरी पूर्णपणे कळण्यासारखी नाही. तरी पण माझं किंवा आमचं मॅडमचं वगैरे आमचं चालू आहे की काही फ्रेंड सर्कलमध्ये अजून काही इन्फॉर्मेशन मिळाली तर आम्ही तुम्हाला नक्की कळू. हे जे ग्लिम्स आहेत ते दाखवतात ते आणि एपिसोडमध्ये काहीच साम्यता दिसत नाही आहे. नुसतं आपलं दिसायला दिसते असं केलं तसं केलं, पण काय तेवढं म्हणावं असं क्लिअरिटी आम्हाला सुद्धा येत नाही अजून. मग ह्याने पॅडी आता वर्षात अंकिता बाहेर गेली. त्याच्यानंतर हे दुसऱ्या दिवशीवर कार्य कंटिन्यू झालं. म्हणून मी म्हटलं की आता 2 दिवसाचा एकदमच करू. पण आता आजचा आपण बघू, आता कॅप्टन्सीचा जो होईल तो आपण एकत्रच करू. पण नंतर 19व्या एपिसोडमध्ये काय झालं, आणि खरंच बहुमताने ह्यांनी वैभव आणि इरिनाला काढला पाहिजे. आता याच्यात चांगलं कोण खेळलं पहिल्या दिवशी तर आपण बघू. डीपी भाऊ चांगले खेळले. डीपी भाऊ खरंच चांगले खेळतात. डीपी भाऊ तुम्हाला ना फ्रंट फेस बनून याची गरज आहे. ते असं पाठी राहू नका, कोल्हापुरी रांगडेपणा दाखवा तुम्ही. असं ते पाठी व्हायच की मर्दा असंच करायला पाहिजे, ते पाठी मागून नको करू. आता फ्रंटला या. अरबाज वैभव पण तुम्हाला 2 पावलं पाठी जाऊनच बोलतील जर तुम्ही तसं ॲज अ स्ट्रॉंग उभे राहिलात. नुसतं अंगाने मोठं असून चालत नाही. तुमच्यामध्ये जे जिगर सूरज सारखा एवढा छोटा डायरेक्ट नडतोय त्यांना, आणि तुम्हाला नडायची गरज आहे. आणि बरोबर कारणासाठी सांगतोय मी, नडायची गरज आहे, कारण तुमच्यामध्ये ती कॅपेबिलिटी आहे, ती दिसते. लोकांना तेच बघायला आवडत नाही. तुम्ही थोडंसं स्वतःला फॉरवर्ड 1 पाऊल पुढे टाकून खेळलात तर डीपी भाऊ तुमची पर्सनॅलिटी खूप चांगली समोर येईल. कोल्हापूरकर काय म्हणालोय मी, पटायला का नाही एकदा बघा आणि सांगा मला, कळवा. पॅडी भाऊ तुम्ही गेम चांगला केलेला आहे, नो डाऊट. तुम्ही आत्ता गेममध्ये येत आहे आणि फुल फ्लेज येत आहे. तसेच अजून थोडे पुढे व्हा, फक्त डिसिजन मेकिंग फर्म ठेवा. अंकिता चांगली खेळते, पण ह्या टास्कला तिला काय झालं बाबा, मला काय कळलं नाही. ह्या टास्कला म्हणजे ह्या आठवड्यातच पूर्ण टीम खडबडली.
पुढे सुद्धा कॅप्टन्सीच्या दावेदारीमध्ये सुद्धा त्यांनी खूप गडबड केली या टीमने. नंतर हे काय खरं नाही. आणि त्या ह्याच्यात बघितलं असतं तर वर्षाताईंना ठेवायला हरकत नाही होती. त्याबरोबर त्या निकीला पोक करत असतात हळूहळू. टास्कमध्ये त्यांचा तो एफर्ट चांगला असतो. आता पुढे आता वैभव जो आहे तो डीपी भाऊ आणि पॅडी भाऊ आणि अंकिताला असं सांगत होता की अरबा आला होता मला सांगायला, पण मी म्हटलं माझं मला खेळून तुझं तू खेळ की, असं तो म्हणत होता. म्हणजे त्यांना सांगायला की मी तुमच्या बाजूने खेळतोय, पण खरं काय खेळतोय काय नाही खेळत हे बाळा मी किती वेळा सांगितले की मांजर दूध पिताना डोळे बंद करते. याचा अर्थ असा नाही की पुऱ्या दुनियेने डोळे बंद केलेले आहेत. दुनियेला दिसत असतं की मांजर काय करते काय नाही करत आहे. आणि म्हणजे मांजर कोण असते, मांजर असते मूर्ख. तिला असं वाटतं की लोक जग आंधळ आहे, पण तसं नसतं. तर वैभव बाळा त्या घरातल्याच 10 लोकांना 12 लोकांना वाटतंय की तू तुमच्या बाजूने आहे माझ्या बाजूने आहे. त्या टीम बीलाच वाटतंय की नाही तुझं तू खेळ माझं खेळ म्हणजे मी तुमच्या बाजूने आहे. तर बाहेर बघणाऱ्या आम्हाला सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना कळतं की तू कोणाच्या बाजूने आहे, कोण कोणाचं काय खेळतंय. तुम्ही पण मला जरा सांगा की तुम्हाला बरोबर बोलतोय का मी, का काय त्याच्यात बदल पाहिजे तुम्हाला. मग वर्षातही तिथे गेम चालू आहे तर त्यांचं तो पपई का काय टरबूज काय चिडबूज काय खात होत्या काय माहिती, ते खात होत्या असं करून तिने पटकन 2-3 घास खाल्ले. मग त्या बाहेर येत होत्या. मग बिग बॉस म्हणाले की घ्या एकदाचं पोटभर खाऊन घ्या, मग आपण चालू करू. त्याच्यावर डीपी भाऊ म्हणले हो, आणि त्या चालल्याच होत्या बरं का खायला पाठी. त्यांना कळतच नाही का की कसं काय मला समजेल की अहो तुम्हाला बिग बॉस टॉन्ट मारतायत, एक टोमणा मारतायत. आता कुठे चाललाय तुम्ही, आधी गेम खेळा. सगळे थांबून राहिलेत तुमच्यासाठी आणि तुम्हाला तिकडे खाण्याचं पडलंय. पिशव्या वाटा आधी. मग ते पिशव्या वाटप झालं. पिशव्या वाटावर फाडाफाडी झाली. आर्या गेली अंगावरती निकीच्या. आर्या गेली म्हणून निकीला थोडी थांबली. आणि एक लक्षात ठेवा तुम्ही यांचा पॅटर्न बघा. ह्यांच्या विरोधात कोण गेलं नाही तर ह्यांचा जो मजल असते ती अशी वाढत जाते. अजून अंगावर जायचं. एक टाइम असा येतो ना कोणतरी ह्यांना ह्या बाजूने विरोध करतो, तर ह्यांचा जो ग्राफ असा गेलेला असतो थोडासा असा खाली येतो आणि मग असा खाली थांबतो. त्यांना कळतं की आपल्याला कोणतरी नडतंय, आता आपण थांबलं पाहिजे. पण ह्या टीम बीला जे आपली बनवली टीम बी आहे, अंकिता, अभिजित सावंतची वगैरे, पॅडीदादा, डीपी भाऊ वगैरे, ह्यांना अजून कळत नाही की तुम्ही फ्रंट फुटला येऊन त्यांच्या अंगावरती म्हणजे मारामारी भांडण्याची, पण ह्याला उत्तराला प्रत्युत्तर ह्यांना वेळच दिलं पाहिजे. तर निकी, अरबाज, वैभव सगळ्यांची तोंडं थांबतील. जान्हवीच्या तोंडाला लागू नका, तिला वेळेलाच उत्तर त्याने सोडून द्या. कारण तिला काय पण उत्तर देईल, तू माझ्या नादाला लागू नको, माझ्या नादाला लागायचं नाही, असं तिचं ते बोलणं चालू असतं. पण आर्या गेली अंगावर. त्याच्यानंतर ते पिशव्यांचा विषय जरा सॉर्ट झाला. मग आपल्याला कळलं की सूरज मात्र चांगला खेळला. ज्या टीममध्ये आहे त्या टीमकडून खेळला. त्याने काय असं दाखवलं नाही की ती माझी टीम आहे, मी तिच्याकडनं नाही. तो चांगला खेळला. आता ते मस्त ते होतं असं टास्कमधनं ते उघडणार होतं, त्याच्यातून बॉल येणार होते, ते असे गोळा करायचे होते आणि ते पिशव्यांमध्ये 10-10 भरायचे होते. सिम्पल सॉर्टेड गेम होता, काहीच मोठं नाही होतं. बॉल येणार, इथले 2 प्लेयर चौकटीत जाणार, ते बॉल बाहेर काढणार आणि प्रत्येक पिशवीत 10 बॉल भरणार. आपल्या पिशवीचं बॉलांचं संरक्षण तुम्हाला करायचं होतं. आता माझं काय म्हणणं आहे की तुम्ही त्या पेटीमध्ये तोंडबिंड हातपाय सगळे घुसवून थांबला, ते बॉल बाहेर यायला जागा द्या. बरं, ते बॉल आले बाहेर, तुम्ही मस्त ते बॉल वगैरे काढले. पहिल्या ह्याच्यामध्ये सुद्धा इकडे 8 बॅग, तिकडे 11 बॅग भरल्या. टीम एच्या 11, टीम बीच्या 8. ह्यांचा अनफेअर गेम तुम्हाला दिसतोय ना. शेवटी निर्णय कोणाच्या हातात होता, संचालकाचे. आता समोरची टीम एवढीच घाण अनफेअर खेळते तुम्हाला दिसतंय. मग वर्षात एक कशाला तुम्हाला घाई पडले. माझा संचालक म्हणून निर्णय आहे की टीम एच्या 11 बॅग आहेत आणि टीम बीच्या 8 बॅग आहेत. कशासाठी सांगा ना. पहिल्या टीम बीच्या मोजून घ्या. टीम बीच्या 8 बॅग आहेत, मी 8 करतोय. टीम एच्या ही पिशवी ही जरा चुरगळली आहे, ही अमान्य आहे, 10 राहील. हा बॉल जरा वाकडा आहे, 9 राहील. करून टाका 4 बाद झाला. टीम बी मधनं टीम ए मधनं निघाले असते 3 जण बाहेर. पण नाही, तुम्हाला ते असं अजून तुम्हाला गेम आणि स्ट्रॅटर्जी कळली नाही. तुम्ही फेअरच्या नादामध्ये तुम्ही फेअर खेळताय हे तुम्ही दाखवत जरी असलात तरी समोरचा अनफेअर खेळतोय त्याचं तुम्ही समर्थन करताय हे दिसून येतं. मग हे हातपाय तोंड घुसवून त्याच्यामध्ये थांबले. मग वैभवने मुद्दाम दिले, पिशव्या दिल्या, हे सगळ्यांना स्पष्ट दिसत होतं. आता वैभवमध्ये ताकद नाही आहे का की निकीला वगैरे ढकलायचं किंवा काय करायचं. म्हणजे लाज वाटली पाहिजे. एकदम फालतू प्लेअर.
प्लेयर म्हणून फालतू. म्हणजे तू काय करशील माहिती आहे का, तू इंडिया पाकिस्तानच्या मॅचमध्ये तुला कोण इंडियात घेणार नाही टीममध्ये, पण तू आलास तर तू म्हणशील नाही ना, माझ्या पाकिस्तान टीममधला एक भारीतला प्लेअर ओळखीचा आहे आणि आपला तो एकदम खास आहे 3-4 जण, तर मी बाबा त्यांच्या साधारण मी टीममध्ये तुमच्या आहे, पण मी सगळ्या कॅच सोडणार, मी फिल्डिंग करणार नाही, मी 0वरती आउट होणार, मी बॉलिंग टाकणार आणि 6 बॉलात 8 6 मारायला देणार, 2 ओव्हरची एक्स्ट्रा देईनच, असं तर त्याचा एक डोक्याचा समज आहे. पण ते त्याला टीम स्पिरिट म्हणत नाहीत किंवा स्पोर्ट्समॅनशिप म्हणत नाहीत, त्याला फितुरी म्हणतात. आता पुढे, आता निखिल हा टास्क खेळत होता. इरिनाचा काय बॉल वगैरे काढून घ्यायचं चालू होतं. इरिना तिकडे आली, म्हणाली मला तू हात लावास, माझ्या जॅकेट लावा. वैभवला कसं पाठी व्हायचं, एवढा बाळा तुझ्यात जोर आहे तर जा ना त्या अरबाजच्या विरोधात लढ ना. ते इरिना, आता काय झालं माहिती आहे, ह्याच्यामुळे इरिनाचा गेम पण खाली पडणार आहे. इरिना, तू शाणी असशील, तिचे पण समर्थक असतील तर त्यांनी मला नक्की कमेंट करा. इरिना जर खरंच शाणी असेल तर तिने काय करायला पाहिजे माहिती आहे, इंडिव्हिज्युअली खेळ. तिच्यात खूप ताकद आहे, ती खूप चांगली प्लेअर आहे, ती स्वतः उलटं उत्तर देऊ शकते, स्वतः बोलू शकते. तिला कुठल्याही अशा पाषाणासारख्या मोठ्या बॉडीगार्डची गरज नाही. अरे तिला भांडू दे की, तिला काय गेम कळत नाही का, तिला बोलता येत नाही, बोलायचं थोडंसं कम्युनिकेशनचं आहे ते होईच की सॉर्ट. तिला तिचा मुद्दा ठेवायचा ठेवू दे. दरवेळी DP भाऊ काय बोलला, हा गेला मध्येच वैभव, इकडे कोण बोललं, अभिजित, तो लगेच गेला, मी म्हणून त्याला नॉमिनेट केलं. आता इकडे तो निखिल बोलला, तो निखिल पण पाठी पळ. अरे कशाला पाठी पळतोय, कोण आहे तो, निक म्हणाव कोण आहे तो. निखिलला आधी, मला ते निखिलचा गेमच पटलेला नाही. तुम्हाला पटला असेल तर आपण ठीक असेल, पण माझ्या स्वतःचं वैयक्तिक मत आहे, आपल्याला काय गेम पटलेला ना. ह्या बाजूने खेळायचं, त्या बाजूने खेळायचं, इकडे पण मान सन्मान नाही, तिकडे पण मान सन्मान नाही, असलं ते सेल्फ रिस्पेक्ट नसलेला गेम खेळणं म्हणजे मूर्खपणा. त्याच्यानंतर तो पाठी गेला आणि हा वायबाला पाठी बोलायचं नाही तिला, तू असा हात लावला तुला बघतो. अरे काय, तिला इरिनाला भांडू दे ना. अरे ती एवढी मोठी आहे, एवढ्या मोठ्या गेममध्ये पोचली आहे, ती काय तुझ्या जीवावर पोचली आहे का? आता 2-4 दिवसात तुमचं असं काय अंतःकरणात आणि तुमच्या पायातून, किडनीतून, इकडनं तिकडनं जे प्रेम ओसंडून वाहते ते तुम्ही आपलं पुढे करताय. ती आहे की एवढी बाहेरच्या देशातून येऊन इकडे येऊन मराठी शिकून इकडे एवढं मोठं नाव कमवून बिग बॉसमध्ये आली आहे ती, आणि तू इथल्या इथे डबक्यामध्ये उडी मारून तिला आता मोठा असं पाषाणासारखा दगडारखा वाढलास म्हणून तिच्या फ्रंट पेस म्हणून पुढे जातोस का? अरे जिथे खेळायचं तिथे खेळ ना, बघू दे ना महाराष्ट्राला तुला काय येतं काय नाही येत. बर, आता ह्याच्यामध्ये काय बोलणार अजून जे आहे ते आहे, तुम्ही आता कमेंट करा तुम्हाला काय वाटतंय त्याच्यावरती. मग टीम ए कडे 16 बॅग झाल्या, टीम बी कडे 10. मग काय आता प्लेयरच राहिले होते 5, त्यातले 3 काढले तर राहणारच काय. म्हणजे इकडे वन साईड टीम वर्सेस हे अर्धे प्लेयर यांचेच राहिले असते, वैभव, ते काय अर्थ आहे त्याला. बिग बॉस म्हणल्यावर कार्यच रद्द करू आपण, तुम्हाला काय कळणार. टीम ए विजेती झालेली आहे. आता अजूनही माझा तोच मुद्दा आहे की वर्षाताई तुम्ही संचालक आहात, शेवटचा निर्णय तुमचा आहे. तुम्ही आधी टीम बीचे मोजून घ्या ना, किती झालेत बाबा, 10च झालेत. टीम एचे 16 झालेत, करून टाका 7-8 रिजेक्ट. एवढा अनफेअर गेम चालूच आहे ना, करून टाका ना 7-8 रिजेक्ट, होऊन दे खर्च. अनफेअर म्हणाले असते, तिने पण सांगायचं होतं, वैभव त्यांच्या बाजून खेळत होता, मग मी माझ्या टीमच्या बाजून खेळत होतो, मी का नको खेळू. मुद्दाम तो बॉल देत होता, आम्हाला दिसत होतं. जर दिसतच होतं मग तुम्ही कशाला फेअर खेळत बसला, करून टाकायचं होतं रिजेक्ट. पण तुम्हाला ते जमलं नाही. तुम्ही इथे फेअरचं ते गाडं नाचवताय सगळं असं बैलगाडा, आणि तो काय आपल्याच्यानं हाकला जात नाही. कारण 2 मोठे बैल जे आहेत ते एकाच टीममधनं खेळत आहेत, कोण आहेत ते तुमचे तुम्ही समजून घ्या. मग आता काय झालं, हे सगळं झालं, टीम हे जिंकली बरोबर. आता ह्याच्यामध्ये काय होतं, निकीचं तेवढं योगदान होतं ना, ते पहिलं सुरुवातीला होतं. नंतर तिला माहिती होती की वैभव थोडासा लूज खेळला आहे, अरबाजने पण ह्यावेळी हाणामारी केलेली नाही, त्याच्यामुळे कसं आहे की अरबाज जरा सॉफ्ट कॉर्नर घेणार आहे. मग निकीला लगेच हवं झालं फुटेज. मग अरबाजने बाकीच्यांना हक केलं, असं केलं, ते जान्हवी अशी आली माझ्यासमोर, मी असा हात केला हाय हग करायला, ते कोण हगच केलं नाही तिला. गो बाय का हागा कोणीतरी घेऊन मिठी येत आमका गायता बघवणार नाही. मग ती आता राग बिग दाखवला तिने. मग ते निकी आणि अरबाजचं संभाषण चालू होतं की अरबाज तिकडनं सांगत होता, निकू निकू कुकू निकू चिकू माझी निकू. आता हे संभाषण त्या 2 प्रेमींचं चालू आहे का कोणाचं चालू आहे, त्याच्यामध्ये आपल्याला एक लुडबुडं शेपूट दिसतंय, ते आहे घनश्याम. गोनू बाबा, त्या अरबाज आणि निकीपेक्षा मला तूच एक्सायटेड दिसतोस रे त्या निकीच्या पाठी. ते भाऊ बहिणीचं नातं खरंच असेल भाऊ बहिणीचं, ते मला निकीकडनं वाटत असेल भाऊ बहिणीचं, पण आता ते पण काय वेगळंच दिसते काय कळे ना. बघा बाबा आता तुम्हाला काय म्हणायचं ते. आम्हाला पण बहिणी आहेत, सगळ्यांनाच बहिणी असतात कोण ना कोण, पण एवढं असं नसतं. असलं कसलं असतं बोलू आपण पुढे काय झालं काय नाही झालं. मला असं बोलून ना ते असं
कॉन्ट्रोवर्सी क्रिएट करायची नाही आहे त्याच्याबद्दल, पण जे दिसतंय ते मात्र आम्ही बोलणार 100%. मग पॅडी आणि अभिजित सावंतचं बोलणं चालू होतं की वैभव कसा खेळत होता, काहीच एफर्ट दिला नाही त्याने. अरे तुम्हाला माहिती असायला पाहिजे होतं की तो एफर्ट देणारच नाही आहे. 0 एफर्ट होता त्याचा, होता नाही 0च एफर्ट असणार होता त्याचा, हे तुम्हाला कळायला पाहिजे. इरिनाला अजून ती आलेलं नाही, टीम ए टीम बी. ती म्हणाली ज्या टीममध्ये त्या टीममध्ये मी खेळते चांगली, म्हणून ती खेळली. पण तुम्हाला हे कळायला पाहिजे होतं की वैभव हा कितीही झाला तरी तो शेपूट आहे, ते त्या जो कोण प्राणी आहे त्याच्या पाठीच नसणार आहे. बरं, आता हे सगळे ना बाथरूममध्ये बसलेले होते. कोण सांगा? अरबाज, जान्हवी आणि वैभव. ते अरबाज आणि जान्हवी असे बसले होते आणि वैभव असा पुढे असं बाबा तो उभा होता. तुम्हाला माझा गेम कळला ना. बघ, मग अरबाजचे शब्द होते काय, निकीला मुद्दाम पाठवलेलं वैभव मी तुझ्याजवळ. कशाला? मी ते निकीला तुझ्याजवळ कशाला पाठवले होते मुद्दाम, म्हणजे तुला कसं सांगता आलं असतं. मी खूप दिमाग लावलेली, माझ्याकडे खूप दिमाग असते. निकीला पाठवले म्हणजे तू निकी बोलू शकला असतं की ती एक मुलगी आहे आणि मी मुलगीला हात कसे लावणार, म्हणून मी मुलीला हात लावलेले नाही. बरं ठीक आहे. आणि त्याच्यात त्या ह्याचं म्हणणं, कोणाचं? अरबाजचं. वैभवने सुद्धा 1 बॉल दिला ना, तो खूप महत्त्वाचा होता. अरे तुझ्याकडे 16 बॅग होता, त्यांच्याकडे 10 बॅग होता. प्रत्येक बॅगांमध्ये 10-10 बॉल भरायचे होते. जास्तीत जास्त काय झालं असतं, तुझ्याकडे 15 बॅगा राहिल्या असत्या आणि 16व्या बॅगेमध्ये 9 बॉल राहिले असते. त्याच्या एका बॉलनं तुला ऑलिम्पिक गोल्ड मेडल मिळालं असतं काय? नाही. मग त्याच्यात त्या वैभवचं म्हणून, बाई तुला माहिती नाही कसला गेम खेळले मी, लई बेकार. मी तुम्हाला किती वाजून साथ केली, तुम्हाला काय सांगू, तुम्हाला कळणार पण नाही. पिशव्या दिल्या तुम्हाला मी, तुम्हाला मी बॉल दिले. माझ्याकडे त्या पिशव्याला त्याच्यात पण मी कमी बॉल भरले. म्हणजे तू फितूर पण होतासच, पण तू एकदम असा बांडगुळ प्लेअर असतात ना, तसा झालास तू. आणि ते काय म्हणजे माझ्यासारख्या महाराष्ट्रीयन माणसाला ते पटण्यासारखे नाहीत. मी ज्या टीममध्ये खेळणार त्याच टीममध्ये खेळणार, आणि त्या टीममध्ये माझा तरी एफर्ट दाखवणार. आता सूरज यांच्या टीममध्ये नसतो का, अंकिताबरोबर चांगला, अभिजित बरोबर चांगला, पॅडीदादांबरोबर चांगला, पण तो ज्या टीममध्ये त्या टीममध्ये खेळला ना, त्याने दिले नाही एफर्ट नाही. आणि त्याला धक्का दिल्याबरोबर ते वैभव, DP दादा आणि अरबाज तिघांनी एक 1 साइडेड उडवलं त्या ह्याने, सूरजने. त्याच्यानंतर त्या वैभव, अरे बावळट तुला काय अक्कल आहे काय यार, तुला गेम खेळायची ताकद नाही, तो खेळतोय तर त्याला बावळट म्हणतो. बावळट तू दिसतोय त्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर हे सगळं झाल्यानंतर आता तुम्ही ठरवायचं कोण फितूर होतं कोण नव्हतं. सगळ्यांनी कमेंट करा. मला आवडले असेल व्हिडिओ लाईक करून शेअर पण करा. पुढे यांचं एक वेगळंच छोटंसं प्रेम प्रकरण, तिकडे काय म्हणजे प्रेम, भाऊ बहिणीचं प्रेम कळलं नाही. भाऊ बहिणीचं तर लांबच दुसराच प्रकरण आहे तो. इथे आणि वेगळंच प्रेम प्रकरण चालू आहे निकी आणि जान्हवीचं. मला कळत नाही निकीवरती नेमकं कोण कोण कसं प्रेम करतोय काय समजेना मला. आता थोड्या दिवसांनी मला असं वाटतं की वैभव पण तिकडेच जातो काय, इरिनाचं इंग्लिश कळायला नाही लागल्यानंतर. आणि इंग्लिश त्याला कळे ना, आणि हा मराठी शिकवायला, ह्याला मराठी येईना, भाषाच कळेना, शो कुठला असतो त्याला काय शिकवणार आहे तो. मग निकीचं लगेच ॲक्टिंग चालू, म्हणजे निकीचं नाटक चालू होतं. तर कसं तुम्हाला सांगतो. त्याआधी बोलणं यांचं झालं जान्हवीचं वगैरे. तू निकी बोलली तिला, मी तुला अशी मिठी हग करायला आली, तू हगच नाही केलीस मला, मग हग नाही केलंस तर मग माझ्याशी बोलू नकोस. तर निकी तिला सांगते, अगं तू मार मला, हवं तर माझं थोबाड फोड एकदा फोडच, मला तू शिव्या घाल, मला तू उरड, पण असं माझ्याशी न बोलता राहू नकोस ग. बरं, मग ते झालं. ती बोलली नाही, ते माझ्या मी ठरवी. बरं ठीक आहे. मग निकीने अजून, जान्हवीने अजून एक केलं असं, ते हार्ट आहे त्याच्यावरती, आय लव्ह यू, तू माझ्याशी बोल, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, मी लगेच मरून जाईन वगैरे असले फालतू डायलॉग त्याच्यावर लिहिले. आणि बिग बॉस ते तुमचा एक खूप मोठा नियम होता ना, त्या बिग बॉसच्या घरामध्ये असं पेनाने काय लिहू शकत नाही किंवा लिहून काय दाखवू शकत नाही. मग हे कसं काय लिहिलं गेलं ते जरा आम्हाला जरा एक्सप्लेन करा, की लिहिले त्याच्यावर काय कार्यवाही होणार का, परत ते कॅप्टननीच बघायचं की आता कॅप्टन नाही म्हणून कोण बघणार नाही की तुम्ही ह्यांचं काय चाललंय ते इग्नोरच करणार आहे. मला थोडंसं बिग बॉस असं बायस वागतं, ते आवडत नाही. पण आता काय, त्यांचा पण TRPचा विषय आहे, त्यांना पण ते जरा मोठं केलं पाहिजे. त्याच्यामुळे करू दे, चला त्यांची मत. मग तिने लिहून तिकडे ठेवलं. त्याच्या बाहेरनं एक ताडपत्रिका काहीतरी कागद, काळा पालावाचोळा घेऊन आलेली, बाजूला ठेवलं. पालावाचोळाच होता वाटतं तो तिने ठेवला. त्याच्यानंतर पालापाचोळा बघून ती आली, ती अशी हसली पहिली, माझ्यासाठी भाऊ, मला एवढं इम्पॉर्टन्स. मग तिने लगेच हसू असं थांबवलं. लगेच ते घेतलं, तिच्याकडे गेली अशी भुयाभ्यावर करून, हे तू घे, हे मला नको, जेव्हा मला मनापासून वाटेल तेव्हा मी तुझ्याशी बोलेन, असे मला ते देखावा करी नको. ते दिलं आणि ती वाटेल लागली. बाई एवढा ॲटिट्यूड, जान्हवीचं प्रेम निकीवर.
ते अरबाज तिच्या पाठीपाठीच आहे. ते घनश्यामचं कुठलं प्रेम आहे काय माहिती. वैभव किती दिवस इरिनावर टिकतो का ते पण घुसते त्यात लाईनीत, काय कळेना. मग आता ह्या सगळ्यामध्ये ना एक प्रकरण चालते. आर्या बिचारी खात होती, DP भाऊने जरा तिची कळ काढली. पण मला म्हणायचं काय की तुमच्या टीममध्ये आधीच युनिटी नाही, तर तुम्ही हे करू नका सध्या कोणीच, की उगाच कळ काढ मजाक मस्करी तुमची त्या बाहेर पिकनिक स्पॉटला चालते तिकडे चालू द्या, पण हे असं बोलू नका की जेणेकरून तुमचा ग्रुप जो आधीच एकत्र नाही तो अजून फुटेल. आणि तुम्हाला गरज आहे गेममध्ये तो एक ग्रुप बनवून आणि त्याच्यात युनिटी ठेवण्याची आणि कुठेतरी तुम्ही स्वतःच्या ग्रुपचा विचार करण्याची, जो तुम्ही पुढे साध्य करून दाखवला की तुम्ही मूर्खपणाने गेम खेळलेले आहात. टीम बी, जरी टीम बी माझी फेवरेट असली तरी तुम्ही चुकीचे खेळलात आणि चुकीचे खेळलात ते चुकीचंच दिसलं. पुढे आता आहे पुढे निकीचं आणि घनू भाऊचं काय चाललंय रे बाबा. महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. मग ते घनश्याम त्या निकीचे ना असे ते हिल्सवाले सँडल असे घालून बघत होतं काय होतं ते पायात चढवायचं. ते कसं आहे ते असं, तू एवढासाच आहेस रे, तुझ्या अर्ध्या उंचीचे ते हिल आहेत ते तू असे घालून असं डोकं बिकं पुढे होतं तुझं, असं पाठीमागचा भाग पाठी होता. आणि मग ते असं वाटलं आम्हाला की आता तू पडशील नाका तोंडावरती. पण तेवढ्यात निकी आली, चल रॅम्बॉक करून दाखव. नाही माझे नका नाही करत त्याने तो केला. तू बाबा पुढारी म्हणून आलायस का काय म्हणून आलायस तेच कळेना. छोटा पुढारी नाही रे बाबा तू. आता तुला मागच्या वेळेपर्यंत आम्ही कार्यकर्ता तरी म्हणतो, पण आता हे जरा अजून नेक्स्ट लेवल. तुमचे ग्राफ असेच चालतात. तुम्ही आलात पुढारी म्हणून, अचानक कार्यकर्ते झालात नाही, आता तुम्ही डायरेक्ट चंद्रावर. तसं तुमचं कार्यक्रम चाललेला आहे. आणि हे काय त्यांचं रँक वॉक झालं, मग हातात हात घेऊन झोपले आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही बघा नीट एपिसोड. मग त्याच्यानंतर ती झोपली आहे आणि हातात हात घेतला आणि हा तिच्या तोंडाकडे बघतो. अरे काय बघतोस, कोणचे खायलो मी खोये हो घनू भाऊ. घनू बाळा असं नको करू, चांगलं वाटत नाही आहे ते. तू एक पुढारी आहेस, असा मदारीसारखं वागू नकोस. नाही, मदारीच्या हातातल्या माकडासारखं तर अजिबात वागू नकोस. बरं जाऊ दे, मजा आहे, त्याचे दिवस आहेत. निकी तांबोळी बहिणी वेळ घालवण्याची तर घालवते. आता पुढे सूरज मग त्या रूममध्ये नाचत होता. एक इन्सिडेंट झाला की मला कॅप्टन व्हायचं आहे, मी घेईन माझे निर्णय बरोबर, मला कॅप्टन व्हायचं आहे आणि यावेळी मीच कॅप्टन होणार. आता तुमच्या टीमचा एक प्लेयर टीम बी एवढा मोठ्याने सांगतोय की मला कॅप्टन व्हायचं आहे, मी कॅप्टन होणार. तुम्ही द्या ना, सपोर्ट करा ना त्याला. डिसिजन घेताना त्याला त्रास झाला तर मदत करा. त्याचे पण ते कुठे फेर खेळतायत निकी आणि अरबाजाने. पण नाही, तुम्हाला हे कळतच नाही. अंकिताचं बोलणं चालू होतं. मग आता बिग बॉसचं जरा बोलणं चालू होतं अंकिताबरोबर आणि आर्याबरोबर. ते भाग्यांक मुलांक टाइमपास चालला होता. म्हणजे एपिसोडमध्ये आहे ना, महत्त्वाचं काय दाखवायचे मुद्दे दाखवले नाहीत. ते आपलं बिग बॉस बोलले त्याच्यातच ते 10-15 मिनटं त्यांनी घालवली. निकीबरोबर बोलणं, ह्याच्याबरोबर बोलणं, त्याच्याबरोबर बोलणं. त्याच्यामध्ये त्यांचं बोलणं झालं होतं की बाबा अंकिताशी बोलणं चालू होतं की मी तुमका गावात आहे कारण तुमच्या टी-शर्ट आलेलं नाही, सो करून टाकीन. मी पण तुमका मालवणी शिकवीन जायपर्यंत, मग मी पण तुमका शिकवीन गेम कसं खेळूचा. मग हे बिग बॉस जर बोलू शकतात मराठी मालवणीमध्ये, तर हे महाराष्ट्रातली भाषा मालवणी असून सुद्धा ती काय त्या वैभवला जमेना. बरं ठीक आहे, त्याची मर्जी. आता यांचा टास्क होता कॅप्टन्सीमध्ये यांना रँकिंग द्यायची होती. त्यात कोणाचं डोकं चालेल, अंकिताचं अजिबात न पडण्यासारखं डोकं. त्यांनी रँकिंग बघ अशी दिली, जो 1 नंबरला असणार त्याच्या पाठीवरची जी बॅग आहे त्याच्यामध्ये फ्रेंच फ्राईज राहणार 7. असे जे 7 जे प्लेयर आहेत 7, 6, 5, 4, 3, 2, 1 अशी फ्रेंच फ्राईज राहणार. आणि टास्क संपल्यानंतर ज्याच्या बॅगेमध्ये जास्त फ्राईज उरलेले असतील ती टीम जिंकणार आहे. टीम नाही जिंकणार आहे, त्यामध्ये काय होणार आहे की फ्रेंच फ्राईज ज्याच्यामध्ये जास्त असतील तर तो लीड करणार आहे आणि ज्यांच्या ह्याच्यात कमी फ्रेंच फ्राईज राहणार आहे ते 2 जणं निघून जाणार आहेत. तुम्ही आधीच त्या सूरजला दिला शेवटचा नंबर, त्याच्या असणार 1च फ्रेंच फ्राईज. निखिलला 1 नंबर का दिला, त्या शांत डोका, त्याला डोकंच नाही आहे, पायावर. मला असं वाटतं, तुला काय वाटतं ते कोणीही विचारत नाही आहे. दुसरं तुम्ही अरबाजला दिलं, तिसरं जान्हवीला दिलं, मग निकी, मग योगिता, घनश्याम आणि सूरज. मग तुम्ही काय केलं माहिती आहे का, तुम्ही सूरज आणि योगिता हे तुमच्या टीममधले होते, त्यांना तुम्ही डायरेक्ट शेवटची स्थानं देऊन टाकली. आता निखिल कोणाचाच नाही, जुळा आहे. निखिल वेगळा, दामले वेगळा. तो बरोबर जिकडे मेजॉरिटी असेल तिकडेच खेळायला जाणार आहे. आता निखिल आला, त्याच्या पाठी आहेत 7 फ्रेंच फ्राईज. अरबाज जो आहे त्याच्या पाठी असणार 6 फ्राईज. जान्हवीच्या पाठी 5 फ्राईज. निकीच्या पाठी 4 फ्राईज. योगिताला 3 फ्राईज. घनश्यामला 2, सूरजला 1. आता ह्याच्यात यांनी काय केलं, अरबाजल्याकडे निकी आणि जान्हवीने आपले सगळे फ्राईज बीज ते बास्केट दिलं आणि त्यांना पहिलं निखिलला बाहेर काढा.
म्हणजे काय झालं, अरबाज, जान्हवी, निकी, योगिता, निकी आणि घनश्याम हे 4 एकत्र झाले. योगिता आणि सूरज दोघांमध्येच काय असेल ते 4 वर्षेस दोघं होणार. योगिता काय भांडणं करणार नाही. योगिताला पुढच्या राऊंडमध्ये कसं पण टाकता येईल बाहेर. म्हणजे राहिलं 4 वर्षेस एक सूरज. सूरज एकटा नडताना आपल्याला दिसतो अरबाजला, पण ते काय तेवढं पॉसिबल होईल किंवा सांगता येत नाही. पण बघू आता उद्याच्या एपिसोडमध्ये काय होतं काय होत नाही. तर उद्याचं कॅप्टन कोण बनतं ह्याच्यावरती आपण जो एपिसोड येईल त्याच दिवशी रात्री आपण त्याच्यावर चर्चा करू. आणि तुम्हाला कसं वाटतं काय वाटतं मला कमेंट करा. आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा आणि आनंदी राहा. चला बाय.